दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी हा जो दावा केलाय तो त्या दाव्याला आता संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका असं म्हणत फडणवीस यांच्यावरती आता राऊतांनी टीका केली आहे। फडणवीसांचा राजकारणातला अभ्यास कच्चा आहे असं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका। नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना। हे फडणवीसना माहीत नाहीये, अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं, अत्यंत कच्चं मडकं। कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही, ते पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावर, त्या प्रकारचे फडणवीस आहेत। कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, उद्या महाराष्ट्राला माहिती, परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होती आणि शिवसेना प्रमुखांचा या गोष्टींना विरोध होता। ही जी अपक्षाची जुळवाजुळव केली ना ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली होती त्या टायमाला। मनोहर जोशी असेल, गोपीनाथ मुंडे असतील, नारायण राणे असतील, त्यांनी सुद्धा त्यावेळेस ती जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला छेद द्यायचं काम सुद्धा यांनी केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।